मध्य रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं कळतंय। मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी ट्रेन सेवा त्यामुळे खंडित झाली आहे। कारण जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत। स्वाती, नेमकं काय कारण कळतंय वाहतूक विस्कळीत झाली आहे? सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांना प्रवास करणारे मागचे शुल्क कष्ट काही संपेना। खरंय, आता कुठे त्या ब्रिजच्या मधून जरा मोकळीक मिळते ना मिळते, तोच आता कसाऱ्याकडनं मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती खंडित झालेली आहे। टिटवाळा आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे मागच्या एक साधारणतः अर्ध्या तासापासून ती जी सेवा आहे ती पूर्णपणे एकंदर ठप्प झालेली आहे। कधीपर्यंत सुरू होईल काय सांगण्यात आलंय? साधारणतः ओव्हरहेडचं काम जे असतं ते थोडासा वेळ लागतो, कारण दोन्ही बाजूचा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करावा लागतो। 25,000 व्होल्ट न इलेक्ट्रिकेटेड असणारी ही जर कोणाला शॉक लागला तर जागच्या जागी जळून मृत्यू होतो, शॉक लागून मृत्यू होतो। त्याच्यामुळे साधारणतः वीज पुरवठा खंडित होऊन मग ती रिस्टोर केली जाते केबल आणि मग ही गाडी तिकडनं सोडली जाते। आणि विशेष म्हणजे स्वाती, हा जो मार्ग आहे तिकडनं रोड कनेक्टिव्हिटी पण इतकी स्ट्रॉंग नाहीये की मुंबईला कामाला येणाऱ्यांना बसने, एसटीने किंवा आणखी इतर वाहनाने येता येईल। त्याच्यामुळे जेव्हा असं कधी होतं तेव्हा हा टप्पा खूपच बाधित होतो। अगदी खरंय, त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं रोजचंच मरण झालेलं आहे असंच म्हणायला हरकत नाही स्वाती। त्यामुळे ओव्हरहेड वायर बसवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र कधीपर्यंत सुरू होईल याची अपडेट आपल्यापर्यंत अशीच पोहोचवत राहू। तुर्तास बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये एम्पायर प्रोजेक्ट एक्झिबिशन 2019चं आयोजन करण्यात आलं होतं। या एक्झिबिशनमध्ये राज्यातील 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर यामध्ये 200हून अधिक प्रोजेक्ट सादर करण्यात आले। इंजिनिअरिंग पदवी आणि अशा विविध स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। शेतीमालाचं उत्पन्न वाढवणं, बागायती शेतीस औषध फवारणी करणारे यंत्र, सौर ऊर्जा वापरून विविध क्षेत्रात उपकरणं चालवणं, तसंच हार्टबीट्स आणि रक्तातील ऑक्सिजन तपासणारं मशीन, रुग्णवाहिकेसाठी ट्रॅफिकमध्ये ऑटोमॅटिक सिग्नल मशीन, जम्पिंग बायसिकल असे विविध प्रोजेक्ट या ठिकाणी सादर करण्यात आले।